1994च्या मान्सूनमध्ये रत्नागिरी महाड परिसरात पाऊस एवढ्या जोरात पडत होता, पावसाने पूर्ण सपाटा लावला होता। रस्ते 10 फूट पाण्याखाली गेले होते। अचानक एका बोगद्यातून 4 कामगारांच्या किंचाळण्याचा आवाज येतो। पाण्याचा एक प्रचंड लोंढा त्यांना 6 फूट मागे फेकून देतो आणि दुसऱ्या बाजूला 1997 मध्ये उक्षी येते पूर्ण डोंगरच कोसळतो। मित्रांनो, ही आहे गोष्ट कोकण रेल्वेची। जगातील मोठ्या मोठ्या इंजिनियर्सनी हात टेकवले होते। ब्रिटिश सरकारने ज्या प्रकल्पाला इम्पॉसिबल म्हणून सोडून दिलं होतं, तो प्रकल्प म्हणजे 741 किलोमीटरचा कोकण रेल्वे प्रकल्प। हा केवळ एक फक्त रेल्वे ट्रॅक नाही, तर सह्याद्रीच्या छाताडावर कोरलेला भारताचा सर्वात मोठा इंजिनिअरिंगचा चमत्कार आहे। मित्रांनो, आज आपण कोकण रेल्वेची अशी गोष्ट पाहणार आहोत जिथे माणसाची जिद्द निसर्गाच्या क्रूर नियमांशी लढली होती। कोकण रेल्वेचा हा सर्वसामान्यांना माहिती नसलेला इतिहास आज आपण पुराव्यांसह आणि नोंदींसह पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अशी माहिती तुम्हाला गुगलवरही मिळणार नाही। मित्रांनो, आधी भौगोलिक परिस्थिती समजून घेऊया। एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला आकाशाला भिडलेला सह्याद्री पर्वत, मध्ये हजारो नद्या, खाड्या, दलदलीचा भाग। 1982 मध्ये ब्रिटिश इंजिनियर्सनी कोकणाच्या या भागामध्ये रेल्वे लाईन टाकण्याचा विचार केला। त्यांनी या प्रदेशाची पाहणी केली आणि एक ब्रिटिश संसदेमध्ये अहवाल सादर केला। त्यामध्ये लिहिलं होतं, इथली माती अत्यंत धोकादायक आहे आणि इथे रेल्वे बनवणं खूप अशक्य आहे। मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर तब्बल 40 वर्ष मुंबईहून मँगलोरला किंवा कोकणात जाण्यासाठी कोणतीही रेल्वे नव्हती। लोकांना 41 तासांचा प्रवास करून वळसा घालून जायला लागायचं। कोकण रेल्वेच्या अधिकृत नोंदींनुसार 1970च्या दशकात रेल्वे मंत्री मधु दंडवते यांनी आपटा ते रोहा मार्ग मंजूर करून या स्वप्नाला पहिली गती दिली। पण खरी क्रांती ही 5 डिसेंबर 1989 रोजी, जेव्हा जॉर्ज फर्नांडिस भारताचे रेल्वे मंत्री झाले। मित्रांनो, सर्वांनी हात वरती केले होते की कोकणाच्या या प्रदेशामध्ये रेल्वे ट्रॅक बनवणं खूप अत्यंत कठीण आहे। पण जॉर्ज फर्नांडिस यांनी ठरवलं होतं की कोकण रेल्वे ही होणारच। त्यामुळे त्यांनी 19 जुलै 1990 रोजी KRCL म्हणजेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना केली आणि या महाकाय मोहिमेचे सेनापती बनले इंजिनियर ई श्रीधरन, ज्यांना आज आपण मेट्रोमॅन म्हणून ओळखतो। मित्रांनो, श्रीधरन यांच्याकडे वेळ खूपच कमी होता, कारण त्या काळी रेल्वेचा 100 किलोमीटरचा ट्रॅक बनवण्यासाठी जवळजवळ 20 वर्षे लागायची। पण श्रीधरन यांना संपूर्ण 741 किलोमीटरचा हा रेल्वे ट्रॅक केवळ 5 वर्षामध्ये पूर्ण करायचा होता आणि त्यासाठी त्यांनी अद्भुत रणनीती आखली। संपूर्ण 741 किलोमीटरच्या मार्गाला त्यांनी 7 झोनमध्ये विभागलं। महाड, उत्तर रत्नागिरी, दक्षिण रत्नागिरी, कुडाळ, पणजी, कारवार आणि उडप्पी, आणि प्रत्येक झोनला त्यांनी एक चीफ इंजिनियर दिला। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी त्या ऑफिसमध्ये रिव्हर्स क्लॉक्स म्हणजेच उलट्या फिरणाऱ्या घड्या लावल्या। त्या घड्याळी कामगारांना रोज दाखवायच्या की प्रकल्प संपायला आज किती दिवस आणि किती तास उरले आहेत। अशा प्रकारचा कामाचा वेग आणि शिस्त यापूर्वी भारतामध्ये कधीच पाहिली गेली नव्हती। मित्रांनो, देशामध्ये कोणताही मोठा सरकारी प्रकल्प चालवायचा असेल तर त्यासमोर एक मोठा अडथळा असतो, तो म्हणजे जमीन संपादन। जमिनीचे वाद जर कोर्ट कचेऱ्यांमध्ये गेले तर वर्षानुवर्ष असेच निघून जातात। त्यामुळे हा सर्वात मोठा अडथळा श्रीधरन यांच्यासमोर होता। आता कोकण रेल्वेसमोर मोठा चॅलेंज होता की तब्बल 43,000 पेक्षा जास्त जमीन मालकांकडून जमीन घ्यायच्या होत्या। जर कोर्टात एक जरी केस गेली असती तरी प्रकल्प 20 वर्ष मागे पडला असता। पण इथेच श्रीवर्धन यांनी एक मोठा इतिहास घडवला। त्याकाळी श्रीवर्धन आणि त्यांच्या टीमने थेट स्थानिक शेतकऱ्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला। रेल्वे आल्याने कोकणाचा कसा विकास होईल हे त्यांना पटवून दिलं आणि त्यांच्याकडून कोकण रेल्वेसाठी जमीन संपादन करून घेतली। मित्रांनो, कोकण रेल्वेच्या अधिकृत रेकॉर्डनुसार कोणत्याही मोठ्या न्यायालयीन वादाशिवाय अवघ्या एका वर्षाच्या आत 43,000 शेतकऱ्यांनी आपल्या पिढ्यानपिढ्याच्या जमिनी रेल्वेसाठी सुपूर्द केल्या। मित्रांनो, भारताच्या इतिहासामध्ये ही गोष्ट पहिल्यांदा झाली होती। मित्रांनो, कोकण रेल्वेला आता जमीन भेटली होती आणि आता सुरू झाली निसर्गासोबतची खरी लढाई। मित्रांनो, कोकण रेल्वेच्या मार्गात एकूण 93 बोगदे बांधायचे होते, ज्याची एकूण लांबी 84 किलोमीटर एवढी होती। यापूर्वी भारतामध्ये सर्वात मोठा बोगदा हा फक्त 2.2 किलोमीटरचा होता। मित्रांनो, कोकण रेल्वेसमोर सर्वात मोठा चॅलेंज होता, तो म्हणजे 6.5 किलोमीटर लांबीचा करबुडे बोगदा। कारण यापूर्वी भारतामध्ये सर्वात मोठा बोगदा हा फक्त 2.2 किलोमीटरचा होता आणि करबुडे बोगदा हा 6.5 किलोमीटर लांबीचा बांधायचा होता। त्यामुळे कोकण रेल्वेसमोर हा सर्वात मोठा एक चॅलेंज होता। मित्रांनो, सह्याद्रीचे डोंगर फोडण्यासाठी स्वीडनवरून अत्याधुनिक हायड्रॉलिक टनेल मशीन्स मागवण्यात आल्या आणि बोगद्याची कामं सुरू करण्यात आली। मित्रांनो, आता खडकांचं तर ठीक होतं, पण आता खरा चॅलेंज होता इथली मऊ माती।
मित्रांनो, गोव्यातील पेरनेम या बोगद्यात अशी माती होती जी पाणी लागताच चिखलासारखी वाहून जायची. 10 ऑक्टोबर 1997चा तो एक भयानक दिवस, ज्यावेळी पेरनेम बोगद्याचं काम अंतिम टप्प्यात होतं. अचानक बोगदा आतून कोसळला. तिथे उभे असलेले 30 वर्षाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रवी कपूर हे छातीपर्यंत माती आणि चिखलामध्ये रुतले. त्यांचा हेल्मेट चक्काचूर झाला. पायावर एक मोठा दगड पडला. सुदैवानं त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मृत्यूच्या दारातून बाहेर ओढून काढलं. पण मित्रांनो, प्रत्येकजण रवी कपूर यांच्या एवढा नशीबवान नव्हता. मित्रांनो, अधिकृत आकड्यानुसार कोकण रेल्वेचा हा ट्रॅक बनवताना जवळजवळ 74 पेक्षा जास्त कामगार आणि इंजिनियर्स यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली आहे. मित्रांनो, त्या काळी कोकण रेल्वेला फक्त बोगदे बांधायचे नव्हते, तर 2000 पेक्षा जास्त पूल बांधायचे होते. मित्रांनो, यातला सर्वात थरारक पूल म्हणजे रत्नागिरीजवळचा पानवल नदीवरचा पूल. मित्रांनो, कोकण रेल्वेला 2 डोंगरामधून वाहणाऱ्या नदीवर पूल बांधायचा होता. हा पूल इतका उंच आहे की कुतुब मिनार सुद्धा त्याच्या खाली छोटा दिसेल. मित्रांनो, या पुलाचे खांब जमिनीपासून तब्बल 64 मीटर म्हणजे जवळपास 210 फूट उंच आहेत. आणि त्या काळात भारतात एवढ्या उंचीवर कॉन्क्रीट पोचवण्याचं कोणतंही साधन नव्हतं. त्यामुळे भारतीय इंजिनियर्सनी तिथे स्लिप फॉर्म हे तंत्रज्ञान वापरून आशियातील त्यावेळचा सर्वात उंच पूल उभा केला. अखेर 7 वर्षाच्या अथांग संघर्षानंतर अनेक वादळे, वारं, राजकीय दबाव आणि नैसर्गिक आपत्तीवर मात करून 26 जानेवारी 1998 रोजी कोकण रेल्वे अधिकृतपणे संपूर्ण देशासाठी खुली झाली. पूर्वी मुंबई ते मंगळूर प्रवासासाठी जवळजवळ 41 तास लागायचे. ते कोकण रेल्वेमुळे 15 ते 16 तासांवर आले. तब्बल 26 तासांची बचत झाली. त्याचबरोबर कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी सर्वात मोठं प्रवासाचं साधन हे कोकण रेल्वे म्हणून समोर आलं. आणि त्याच वर्षीपासून जवळजवळ लाखो कोकणकरांनी कोकण रेल्वेचा प्रवास चालू केला. मित्रांनो, ज्या प्रोजेक्टला ब्रिटिशांकडून इम्पॉसिबल म्हणून बंद करण्यात आलं होतं, त्याच प्रोजेक्टला भारताने पूर्ण करून दाखवलं. मित्रांनो, जेव्हा तुम्ही कोकण रेल्वेच्या खिडकीतून बाहेर पाहता तेव्हा सुंदर हिरवेगार डोंगर, धबधबे आणि नद्या पाहता, तेव्हा त्यामागे गाडल्या गेलेल्या 74 जणांच्या बलिदानाची आणि ई श्रीधरन यांच्या टीमच्या अमानुष कष्टाची आठवण नक्की ठेवा. हा इतिहास आपल्या महाराष्ट्राच्या आणि आपल्या भारताच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे. मित्रांनो, व्हिडिओ रिसर्च करायला खूप मेहनत लागली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर अभिमानाने कमेंटमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र लिहा. आणि जर तुम्ही कोकणी असाल तर तुमच्या गावाचं किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. या विषयावरती तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की मांडा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.